अतिशय सुंदर असा काल विषय आपण सुरू केला होता. त्यातलीच एक कथा पुन्हा सांगतो म्हणजे आपला विषय सुरू होईल. काल मी असं म्हटलं होतं की माझ्याकडे 2 व्यक्ती आल्या होत्या. त्यापैकी एक व्यक्ती अशी होती की जी माझ्याकडे आली आणि मी तिला ज्ञान द्यायचा प्रयत्न केला, काहीतरी समजून सांगायचा प्रयत्न केला. या जगामध्ये खरं काय खोटं काय हे सगळं व्यवस्थित क्लिअर करायचा प्रयत्न केला. भविष्यात त्या माणसाला कोणी फसवू नये अशी सगळी सूत्र मी सांगितली. परिणाम असा झाला की तो माणूस त्यानंतर मला कधीही भेटला नाही. तुम्ही जर यदा कदाचित नावाचं नाटक बघितलं असेल, त्या नाटकावर बरेच आक्षेप होते. त्या नाटकामध्ये हा जो दुर्योधन असतो हा त्या अर्जुनाला दम भरतो. नाटकामध्ये अर्थात ते खरं घडलेलं नाही आहे. तो दम भरतो त्याला की जास्त जर तू त्रास द्यायला लागला तर कृष्णाला परत गीता ऐकवायला सांगू का. तर अर्जुन त्याच्यात नको 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 म्हणतो आणि गीता नको, एकदा ऐकवली बास झालं. तो माणूसही तसाच गेला आणि त्यानंतर आश्चर्य म्हणजे माझा निंदक बनून फिरायला लागला. तुम्हाला निंदा करायला लागला माझी. याला काय बोल घेवडा आहे, नाटकीय आहे, वाक पंडित आहे, असे ते सगळे शब्द. आणि दुसरा एक माणूस आला. तो माणूस आल्यानंतर तुम्हाला मी काल ही स्टोरी सांगितली होती. त्याला मी कुठली तरी रद्दीतली एक चिंधी काढली, लाल रंगाची चिंधी. ही चिंधी हा शब्द लक्षात ठेवा, पुढं तुम्हाला खूप उपयोगाला येईल. कारण तुमच्या आयुष्यात ज्या ज्या घटना अशा पद्धतीच्या घडतात त्या सगळ्या या चिंधी छाप असतात. म्हणून हे सांगतोय मी तुम्हाला. ती चिंधी मी काढली, लाल रंगाची होती आणि त्याला सांगितलं, हे बघ, सकाळी 7 ते 8 या चिंधीची पूजा करायची. 8 ते 9 या चिंधीसमोर ओम नमः शिवाय म्हणायचं. 9 ते 10 असं करायचं. 10 ते 11 आणखी काय करायचं. मी त्याचं शेड्यूल टाईट करून टाकलं. संपूर्ण शेड्यूल असं टाईट करून टाकलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला चिंधीशिवाय दुसरं काही सुचलं नाही पाहिजे याची मी दक्षता घेतली. आणि आश्चर्य सांगतो की तोच माणूस दुसऱ्या दिवसापासून मला परमेश्वर समजायला लागला. तुम्हाला काय करायला पाहिजे, बरोबर आहे की चूक आहे. कालही मी तेच म्हटलं होतं. अशी हजारो लोक आपल्याला नादी लावता येतील. मटक्याच्या आकड्याचं उदाहरण कालही होतं. हजारो लोक आपल्याला नादी लावता येतील. तुम्हाला सांगतो, या लोकांमध्ये पात्रता नावाचा प्रकार शून्य असतो. ते शेगावीचं गजाननांचं प्रकरण मी तुम्हाला सांगत होतो काल. त्यांचं असंच झालं. त्यांनी मला शेगावला नेऊन काय सांगितलं लोकांवर राज्य करण्यासाठी, तर ते म्हटले की लोकांना मटक्याचे आकडे सांगा. 1 ते 10 आकडे आहेत. 9 लोकांना आकडा लागणार नाही, एकाला तर लागेल. ज्याला लागला तो तुमचा भक्त झाला. आणि या न्यायाने भारताची लोकसंख्या जर 100 कोटी धरली तर मटक्याचे आकडे सांगून सांगून 10 कोटी भक्त माझे होऊ शकतात. 1 दशांश. कारण रोज कुणाला तर कुणाचा आकडा लागणार आहे. हे मान्य कराल तुम्ही सूत्र. हे तुम्हाला सांगतो, अशी कैक लोक वाया गेलेली आहेत.
मी त्यांना विनम्रपणे नकार दिला. म्हटलं महाराज, तुम्ही आहात, तुमच्या जागेवर आहात, मी तुमचा उपमर्द करू इच्छित नाही, तुमचा अपमान करू इच्छित नाही. माझ्या पाठीवर त्यानंतर त्यांनी परत थाप दिली. मला म्हटले शाबास, म्हटले टेंशन बच्चा तेरा बहुत अच्छा हो जाएगा. उगीच. त्यानंतर लोणावळ्याला हे महाराज आले. सगळ्या चिक्कीच्या दुकानांमध्ये त्यांचे मोठमोठे फोटो. तिकडे काय करायचे हे, तर कुठल्या तरी चिक्कीच्या वरच्या त्या डेस्कवर बसून चिली मोडत बसायचे आणि काय करायचे, लोकांना मटक्याचे आकडेच सांगायचे. तुम्हाला सांगतो, कैक लोक अशी आहेत की त्यावेळेला त्यांच्या नादी लागली. आत्ता सुद्धा उपलब्ध आहे हे एक सत्य घटना सांगतोय तुम्हाला. त्यानंतर पुन्हा असं झालं की नांगरगावमध्ये ते महाराज गेले, तर माझा भजन कोणीतरी त्यांच्या समोर ठेवलं. आता मला काय भजनामध्ये आनंद येतो, मला कुणी का असे ना, मी मैताजवळ सुद्धा भजन करतो. कुणी माणूस मेलं की रात्रभर त्याच्या मैताला भजन मीच करणार, असा तो एक पारंपरिक संकेत. त्यामुळं म्हटलं मैतापेक्षा महाराज बरा. या न्यायाने मी त्याच्यासमोर भजन केलं आणि काय झालं की लोकांची नजर अशी माझ्याकडे गेली. त्यावेळेला टोपी सुद्धा नव्हती. आज ही टोपी आहे, निदान तुमच्यापेक्षा वेगळं दिसण्याची व्यवस्था मी केलेली आहे. परंतु त्यावेळेला टोपीही नव्हती. तरी सुद्धा लहान मुलगा भजन गातोय म्हटल्यानंतर कौतुकाचं जे कोंडाळं असतं ते माझ्याकडे वळलं आणि महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांनी मला ऑर्डर केली की बच्चा एक प्रश्न पूछो. माझं भजन झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं महाराज, मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, माझी इच्छाच नाहीये, मला प्रश्नच नाहीये. नाही तरी सुद्धा तू प्रश्न विचार. म्हटलं उगीच कशाला प्रश्न, मला प्रश्नच नाही विचारच. म्हणजे मला त्यांनी अक्षरशः भरीला घातलं. जी मोठी मोठी मंडळी होती वयाने, त्यांनी मला वयाने हा शब्द मुद्दामून अंडरलाईन केलेला आहे मी तुम्हाला सांगतो. कारण वयाने मोठं असणं म्हणजे मोठं नसतं असं, असा उलटा सिद्धांत चालतो आमच्याकडे. मी तुम्हाला विचारतो, दूध आधी जन्माला आलं की दही आधी जन्माला आलं? काय म्हणणं आहे तुमचं? दूध आधी जन्माला आलं, कारण दुधाचं वय दह्याच्या वयापेक्षा जास्त आहे. पण तरी सुद्धा दही वयाने छोटं असलं तरी त्याची किंमत मात्र दुधापेक्षा जास्त असते. पुढचा प्रश्न, दही आधी जन्माला आलं की लोणी आधी जन्माला आलं? तर तुम्ही उत्तर द्याल की बाबा दह्याचं वय जास्त आहे लोण्यापेक्षा, नाही का. पण तुम्ही लक्षात घ्या की दह्याचं किंमत कमी असते आणि लोण्याची किंमत जास्त असते. तुम्हाला आता लोण्याचा आणि तुपाचा सिद्धांत घ्या परत, की लोणी आधी जन्माला आलं की तूप आधी जन्माला आलं? तर सगळे म्हणतील की बाबा लोणी आधी जन्माला आलं. मग आता तफावत बघा, तुपाचं जास्त असतं का लोण्याचं जास्त असतं? किंमत तुपाची जास्त असते. सगळ्यात आधी जन्माला आलेलं आहे दूध, पण त्याची किंमत जर तुपाच्या रेशोत बघितली ना अत्यंत कमी असते. तुम्हाला सांगतो, हे 20-30 रुपये असतील तर ते एकदम 10 पट वाढून जाते किंमत त्याची. तर वयाचा आणि बुद्धिमत्तेचा अर्थार्थी काही संबंध नसतो. बेसिक असं आहे की सगळ्या थोराड लोकांनी मला सांगितलं, अरे तुला एवढं मान देत आहेत, तर मला माहिती होतं की हे मला मान देत नाहीये, त्यांचा मान वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि मला हे माहिती असून सुद्धा मला शेवटी काही लोकांनी, अरे तू बोल रे. ते नांगरगावचे एक ते दळवी म्हणून गुरुजी आहेत अजून पण मला वाटतं, ते त्यावेळेला निवडून पण यायचे त्या भागातून. तर ते त्यांनी सांगितलं, अरे विचारा म्हणून. विचार रे तू बाळ. बरं म्हटलं, बाळ प्रश्न विचारतोय. बाळाने प्रश्न विचारला. त्यावेळेला जेवढी अक्कल होती त्या अक्कलेत माझा प्रश्न नाही, मी समर्थ रामदासांचा प्रश्न विचारला.
प्रथम कोण ब्रह्मध्वनी, सांगा कोणापासून ज्ञानी, तयापासून कोण झाले, त्याने किती रंग केले, रंगांची नावे सांगून देई, कोण ब्रह्मवर्ण शोधून पाही, दास म्हणे सांगून द्यावे, जाऊन गुरुशी पुसावे. हे समर्थ रामदासांचं प्रश्नार्थक भजन. मी म्हटलं मी भजन गाणार आहे, भजनातच प्रश्न केला. त्यांचं डोकं फिरलं प्रश्न ऐकून. त्यांना वाटलं असं काहीतरी लल्लूपंजू विचारेल हा काहीतरी. मी त्यांना आधीच म्हटलं होतं, महाराज मला प्रश्न विचारायला लावू नका. आता लावला तर हा असा प्रश्न विचारला. त्यांना उत्तर काही जमेना. शिवपुराण सांगायला लागले, गरुड पुराण सांगायला लागले, वराह पुराण सांगायला लागले, श्रीमद भागवत महापुराण सांगायला लागले, देवी पुराण सांगितलं. है की किली मोडत बसले होते. मी लांबून जाताना त्यांना दिसलो. मी त्यांच्यासमोर जायचं टाळत होतो, उगीच कशाला भांडण म्हणून. त्यांनी तो विलास दरेकर नामक एक होता त्याला पाठवलं, त्याला बोलून आणा म्हणून. मला बोलून आणलं. मी गेलो, नमस्कार केला. मला म्हटले खूप भारी आहेस तू, तुला सांगितलं होतं तू काय करत नाहीस, पण भजन खूप छान गातो. ही 1983 सालची घटना आहे. 1983. तुला मला 10,000 रुपयाची पेटी द्यायची, हार्मोनियम. अरे म्हटलं त्यावेळेला 10,000 म्हणजे तुम्ही विचार करा, 1983 साली 1,000 रुपयात संसार चालत होता. 10,000 रुपयाचं हार्मोनियम देतोय हा माणूस, कलकत्त्याहून स्पेशल रीडचं मागवतो तुला द्यायचं आहे मला. म्हटलं महाराज मला हार्मोनियम नको. नाही माझी इच्छा झाली, मी तुझ्यावर खुश झालो. आता मी काय बोलणार ना. उद्या दूध काकांनी सांगितलं मी प्रसन्न झालोय, पेढा घ्या, तर काय नाही घ्यायचं का. गप्प बसलो मी. द्या म्हटलं. पण दूध काकांकडे पण नाहीये, पण तिथे पण होता. एक करायचं म्हटले. आज रात्री नांगरगावमध्ये मी पुन्हा जाणार आहे, तिथे तू माझी माफी मागायची. ही सत्य घटना सांगतोय. एक एक अक्षर दत्तात्रयाच्या समोर बसलेलो आहे मी. सत्य घटना. आणि ही घटना माहीत असणारे 1000 लोक आहेत आत्ता लोणावळ्यामध्ये. म्हणजे घनी वगैरे, तुम्ही शत्रुघ्न खंडेलवाल वगैरे, ही सगळी मंडळी याला साक्षी आहेत. बाळासाहेब नेवाळ्यांना माहिती आहे ही घटना. म्हणजे ती ज्या लोकांची मी नावं घेतोय ती दत्तू गवळी वगैरे, ही सगळी या घटनेची साक्षी असलेली लोक आहेत. एवन चिक्की वगैरे सगळीकडे मोठमोठे फोटो लागलेले त्यांचे. हा आपला दत्तात्रय छोटा आहे, याच्यापेक्षा मोठे फोटो होते त्यांचे. आणि त्या गजानन महाराजांच्या गादीवरची अधिकारी व्यक्तिमत्व होतं. तुम्हाला सांगतो मी, अधिकाराचा उपमर्द करत नाही, घटना सांगतोय. मी म्हटलं नाही, माझी चूकच काही नाही आहे म्हटलं. मी म्हणत होतो मी प्रश्न विचारणार नाही, तुम्ही विचारायला लावला. आता विचारल्यानंतर म्हटलं लोकांनी चावचाव केलं त्याला मी तर काही करू शकत नाही, त्यांची तोंड तर धरू शकत नाही. नाही, तू माफी मागायला पाहिजे. तिथं नाही तर इथे का होईना. आता ज्यांना मटक्याचे आकडे सांगत होते अशी 100 लोक जमा झाली लगेच. बाबा काय म्हणतात, बाबा काय म्हणतात. अरे तू काय असं करतोय, बाबांच्या नादी लागू नको, बाबांच्या नादी. त्यांचे मटक्यांचे आकडे लागले होते. आता माझं तर मला काही कळतच नव्हतं ते त्यावेळी. मी कशाला बाबांचं ऐकू. पण तरीसुद्धा नाही राजू तू माफी माग, त्यांच्या नादी लागू नको. मग ते पण त्यांच्या भक्तांना, तथाकथित भक्त सगळे, त्यांना सांगत होते ते की त्याला सांग उगीच काही माझ्या तोंडून शापवाणी गेली वगैरे तर. सगळे म्हणाले उगीच काही करू नको राजू, काहीतरी ते शाप देतील, असं करतील तसं करतील. मी म्हटलं ते माहीत नाही. म्हटलं माफी मागणार नाही, अहंकार नाही बरं का. तुम्हाला सांगतो आपण चुकीच्या गोष्टींपुढं नतमस्तक होतो, हा मोठा प्रॉब्लेम आहे आपला. चुकीच्या गोष्टींपुढे नतमस्तक होतो, हा आपला मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे कोणीही येतं आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायला सज्ज होऊन जातं. तुम्हाला सांगतो ती
तेव्हापासून फेज नाही आहे माझ्याकडे. म्हटलं नाही, म्हटलं हा माणूस मी डोक्यावर बसवणार नाही, माझा काही चिक्कीचा व्यवसाय नाही आहे चालवायला. विलास दरेकर त्यांनी पकडलं, आणखी मोहन क्षीरसागर म्हणून होते त्यांनी पकडलं. ते प्यायले होते, त्यांना नीट धरता येत नव्हतं मला, अशी ती गडबड. आणि शेवटी बाबांनी सांगितलं तू माफी मागणार आहेस की नाही, म्हणजे इथपर्यंत प्रकरण ते. मी म्हटलं नाही, तू जर 2 मिनिटात माफी मागितली नाहीस तर मी तुला जागच्या जागी भस्म करीन. बाबांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले आणि तुम्हाला सांगतो मला अतिशय आनंद झाला. अरे वा म्हटलं, याच सामर्थ्याची चुणूक मला बघायची होती की कोणीतरी मला भस्म करणारा या जगात आहे. मी दुसऱ्या सेकंदाला बाबांचे पाय धरले. 2 मिनिटं नाही पाहिजे म्हटलं, 1 मिनिटात भस्म करा म्हटलं. आता थोडं अलीकडे या म्हटलं, लगेच आत्ता मला भस्म व्हायचंय म्हटलं. मी विरागी माणूस आहे, माझ्या पाठीमागे पुढे कोणी नाही आहे, मी मेलो तर रडणारे सुद्धा कोणी नाही आहे, काही काळजी करायचं कारण नाही आहे म्हटलं. आत्ताच्या आत्ता भस्म करून टाका म्हटलं मला. म्हटले नाही. सगळ्यांनी धरलं, बाबांच्या नादी लागू नको. अरे नादी लागू नको म्हटलं, नाही आता बाबांच्या भजनी लागलो म्हटलं. आता म्हटलं समर्पणच म्हटलं, मला आत्ताच्या आत्ता भस्म करून दाखवा. जोशी सत्य घटना आहे बरं काही. बाबा म्हटले 3 दिवसानंतर भस्म होशील. मी म्हटलं असं चालणार नाही म्हटलं. एक तर मोठ्या मुश्किलने म्हटलं मला हे सापडलेलं आहे म्हटलं दालन, आणि म्हटलं तुम्हाला सुवर्ण संधी आहे तुमचं सामर्थ्य दाखवायची, वाया घालवू नका म्हटलं. लोकांचा काहीतरी अर्थाने परमेश्वरावर विश्वास बसू द्या, बसू द्या म्हटलं लोकांचा विश्वास. 3 दिवस धरून ठेवले त्याने. म्हटलं नाही आत्ता पाहिजे म्हटलं. शेवटी कसं बसा आमची लढाई सोडवली आणि त्याने ही तुम्हाला मी जरा प्रॅक्टिकल करून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. हे बघा, ही त्याची ही मांडी अशा पद्धतीची मांडी होती, तुम्हाला सांगतो, ही अशी आणि ही अशी चिली. आणि ते चाललंय आमचा संवाद. म्हटलं बाबा भस्म करता की नाही, म्हटलं 3 दिवसांनी करतो. म्हटलं आत्ता करता की नाही, म्हटलं 3 दिवसांनी करतो. मी त्यांना दम भरला, त्यावेळेला लहान होतो खूप, मी त्यांना दम भरला. जर आत्ताच्या आत्ता मला तुम्ही भस्म केलं नाही तर तुम्हाला ही जी मांडी आहे या अशाच्या अशा मांडी सकट तिथं चिटकून टाकीन. बाबांनी लगेच मांडी सोडली. तुम्हाला मी चिकटवणार होतो का त्यांना? पण तो दम असा होता, तुम्हाला सांगतो, बाबाने लगेच मांडी सोडली. म्हटलं आता माझ्या तावडीत आला बाबा. म्हटलं खोटं बोलणारी लोक जमात बघा कशी खोटी. ताबडतोब मांडी सोडली. त्याला वाटलं हा नक्की चिकटवेल म्हटलं. आणि तुम्हाला खरं सांगतो, ते एवढं संचारलं होतं, तो जर नादी लागला असताना त्या दिवशी चमत्कारच होता. तुम्हाला सांगतो मी नाही तर नाही, निदान मला परमेश्वरावर प्रचंड विश्वास आहे. तुम्हाला सांगतो मला हे माहिती आहे. तुमच्या आमच्यामध्ये विश्वासाची कमतरता आहे, माझ्यामध्ये भयंकर विश्वास आहे. तुम्हाला सांगतो भयंकर. त्यामुळे मला हे माहिती आहे की अशा वेळेला सदरक्षणाय खलनिग्रहणाय परमेश्वर येतो धावून, मला माहिती आहे. आणि त्या भरोशावर बोललो. पठ्ठ्याने ताबडतोब मांडी सोडली. आणि ती मांडी सोडल्यानंतर दुसऱ्यांदा गरजलो मी मग, कारण आता वाढलो मी. म्हटलं खबरदार परत लोणावळ्यात दिसाल तर. सगळी लोक जमा झाली होती. तुम्हाला सांगतो लोणावळ्यामध्ये आज तुमचं शेवटचं दर्शन आहे म्हटलं. याच्या पुढे जर तुम्ही लोणावळ्यात दिसाल म्हटलं तर काय होईल तुमचं सांगता येत नाही. सगळ्यांनी मला बाजूला घेतलं. मी घरी गेलो. त्या माणसाने, त्या संतोष चिक्कीचा जो मालक होता, त्याच्याकडे पत्र देऊन गेला. त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की 3 महिन्यामध्ये ही जी व्यक्ती आहे ही
जसं कागदाला जसं हे लागतं, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, वाळवी लागते, तर जसा हा वाळवी लागून लागून हळूहळू हळूहळू मरत जाईल आणि 3 महिन्यानंतर हा पूर्णपणे मरून जाईल. असं माझ्या नावाचं पत्र देऊन ते गेले. 1983ची घटना आहे. आज 2012 आहे. किती वर्ष झाली? 29 वर्ष मला काहीही झालेलं नाही आहे. आणि ते मात्र आता सदेह वैकुंठाला गेलेले आहेत. तुम्हाला सांगतो, काही होत नाही. तुम्ही घाबरता आणि त्याचा गैरवापर केला जातो. मगाशी मी 2 उदाहरणं दिली तुम्हाला. एक उदाहरण याचं दिलं की मी लोकांना ज्ञान द्यायला गेलो तर तो माझा निंदक झाला, आणि दुसरं उदाहरण मी त्याला फसवलं चिंधी देऊन आणि तो मला परमेश्वर मानायला लागला. काय करतोय आपण? काय करतोय आपण? मला एकाने प्रश्न केला होता की असं का घडतं? तर त्याचं मुख्य कारण सांगतो तुम्हाला. त्याचं मुख्य कारण हे आहे की एक असतो आचार धर्म आणि दुसरा असतो विचार धर्म. आपल्यापैकी हिंदू, सगळे हिंदू लोक आपण जमलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना श्रीकृष्णाचं चरित्र संपूर्ण माहिती आहे, रामाचं चरित्र संपूर्ण माहिती आहे, संतांची चरित्र संपूर्ण माहिती आहे, ज्ञानेश्वरांचं चरित्र संपूर्ण माहिती आहे. तुमच्यापैकी कोणाला गीता व्यवस्थित माहिती आहे? मी एखादा श्लोक पाठ करून ताडताड ताडताड म्हटला की लगेच तुम्ही माझ्या पाया पडता. तुम्हाला काय गीता माहिती आहे म्हटलं. मी त्या गीतेमध्ये शिव्या देतोय, गीता म्हणतोय की आणखी काही म्हणतोय हे सुद्धा तुम्हाला माहीत नाहीये. एका मुस्लिमाशी माझी हुज्जत झाली होती. तो काहीतरी उर्दूमध्ये बोलत होता. तर म्हटलं अरे हे याचा अर्थ काय होतो? म्हटलं नाही माहिती, कुराणामध्ये आहे तसं बोलतो. अरे म्हटलं पण याचा अर्थ जर शिव्या देत असतील तू तर ते कसं काय कळणार? देवाशी नक्की काय बोलतोयस तू? काहीच माहीत नाही. सगळ्या धर्मात हेच आहे. वाङ्मय अवघड आहे, भाषा आत्ताची आहे. आपल्याला संस्कृत कळत नाही, त्यांना उर्दू कळत नाही, अरबी कळत नाही. अरबीमध्ये कुराण असतं ते कळत नाही त्यांना. त्यामुळे होतं काय की आपल्याला काहीच माहीत नाही आपण काय बडबडतो. तुम्हाला सांगतो. आणि गंमत म्हणजे हे जे आहे, ज्याला गीता म्हणतोय मी, हे विचारशास्त्र आहे. आम्हाला आचार हवा आहे. मला बरीच लोक, मग आम्हाला चिंध्या पाहिजेत. तुम्ही येताना चिंधी कोणतरी देईल, त्या चिंधीच्या अपेक्षेने आपण भिका मागत फिरतो. तुम्हाला सांगतो, चिंध्या पाहिजेत तुम्हाला विचारशास्त्र नको आहे. आचारशास्त्राचा प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला? आचारशास्त्राचा प्रॉब्लेम हा आहे की आचार धर्म हा स्थल काल परिस्थितीनुसार बदलत असतो. मी या महिला भगिनींना विचारतो, का हो द्रौपदीचा समावेश पतिव्रतांमध्ये केलेला आहे की नाही? आहे की नाही? द्रौपदी पतिव्रता होती, तिचा समावेश पतिव्रतांमध्ये केलेला आहे. अनुसया माता पतिव्रता होती. मग आज एका बाईने जर 5 नवरे केले तर चालतील का? प्रश्न बघा तुम्ही. त्यावेळेला जो आचार प्रतिष्ठित झाला तो आज प्रतिष्ठित होत नाही. आज तुम्ही तिला लगेच गाव भवानी म्हणून मोकळे होऊन जाणार. बरोबर आहे की नाही? का? जर ती 5 पती करून पतिव्रता होते, मग आजच्या बाईने 5 पती करून पतिव्रता झालं तर का नाही चालत तुम्हाला?
आचार धर्मामध्ये तफावत आली, पण विचार धर्मामध्ये मात्र तफावत येत नाही. बघा तुम्ही आता गीतेतली जी त्यावेळेची रचना आहे, गीता 5,500 वर्षांपूर्वीची रचना, आज सुद्धा गीता तेच सांगते जे आजच्या काळालाही लागू पडतं. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण आचार धर्माला मान देणारे आहोत. मुस्लिमांमध्ये सुद्धा कुराण कुणालाच माहीत नाही, पण त्यांच्यामध्ये जो हदीस नावाचा प्रकार आहे, त्या हदीस म्हणजे काय आहे की लघवीला जाताना काय म्हणायचं, संडासला जाताना काय म्हणायचं, अशी सगळी सूत्र दिलेली आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हे म्हणा, ते म्हणा, असं म्हणा, तसं म्हणा, शेड्यूल टाईट, चिंधी, ते टाईट करणारं आवडतं लोकांना. नमाज 5 दिवसातून 5 वेळेला नमाज, काय करणार, ते सोडून तुम्ही दुसरं काही करू नये याची पुरेपूर रचना आहे. बघा तुम्हाला सांगतो मी, पुरेपूर रचना आहे की माणसाने त्याच्यातच गुंतावं. सकाळी उठल्यापासून दुपारी, संध्याकाळी, रात्री, म्हणजे काय त्याला म्हणजे सुमारच नाहीये. एकदा तुम्ही त्याच्यात घुसलात की तुमचा परतीचा मार्ग बंद. हे मुस्लिमांच्याच बाबतीत सांगतोय असं नाही, सगळ्या धर्मांच्या बाबतीत हाच विषय आहे. आपण विचारांच्या इतके आहारी गेलेलो आहोत की आपल्याला कालचा विषय असा होता की काल खूप वाजत होतं. कालचा विषय असा होता आपला की काल खूप वाजत होतं म्हणून आपण बंद केलं, आणि आज अजिबात वाजायचं बंद झालेलं आहे. तर असो, तुमची थोडी कृपा होईल तर बरं होईल. सगळ्यांनी थोडं थोडं पुढं सारखा मला वाटतं, कारण मला खूप जोराने बोलावे लागेल नाही तर इथे. बोलू का? ठीक. आचार आणि विचारामध्ये तफावत आहे. विषय लक्षात येतोय का तुमच्या? आधी सांगा, तुम्हाला फसवण्याचं काम कोण करेल? आचार तुम्हाला फसवण्याचं काम करेल. लक्षात घ्या तुम्ही, ही लाईन तुम्ही ओढा. तुम्हाला फसवण्याचं काम कोण करतो? सगळ्यांनी सांगा, कोण करतो? आचार धर्म तुम्हाला फसवायचं काम करतो. विचाराने माणूस कधीही फसणार नाही, तुम्हाला सांगतो मी. आता तुम्ही तुमचं देवदर्शन बघा, तुमच्या पूजा अर्चा बघा, तुम्ही जे काही करता ते बघा, आणि त्याच्यामधून काय निर्माण होतंय ते सुद्धा बघा. आमच्या स्पंदननाथांचे वडील, किती वय? 80 वय. वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून पूजा अर्चा करतायत दररोज. 70 वर्ष पूजा अर्चा केली. किती वर्ष? 70 वर्ष. कमी आहेत का? 70 वर्ष पूजा अर्चा केलेली आमच्या स्पंदननाथांनी त्यांना प्रश्न केला की बाबा,
70 वर्ष पूजा करून तुम्हाला काय मिळालं? ते जे 50, 70, 80 देव आहेत ज्यांना तुम्ही पितांबरीने घासून चकाचक करता दररोज, त्यातल्या एकाला तरी 70 वर्षात दया आली का? एकाला तरी? ते म्हणले तू माझ्या नादी लागू नको, तू इथून निघून जा, माझं डोकं खराब होईल. वाद बघा कसा आहे. ते आता जेव्हा जेव्हा जातात तेव्हा तेव्हा हाच प्रश्न, त्या वेळेला हाच प्रश्न. काय प्रश्न? काय मिळतंय तुम्हाला करून? असं डिवचल्याशिवाय तुम्ही सत्यावर येणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःला डिवचायचा प्रयत्न करा, डिवचायचा प्रयत्न करा. का होतंय असं? कालपासून आपण विषय प्रवेश करायचा म्हणतोय, विषयामध्ये प्रवेश. विषय काय आहे? विषय हा आहे की आपण कसे आहोत, कसे आहोत आपण. आणि काल तुम्हाला मी सांगितलं, न दिसणारे आहोत आपण. आयुष्यभर आपण आपल्याला बघत नाही, पण विश्वास आहे. कारण याच्यातून निघून गेलं तर लगेच आपली रवानगी कुठे होते? नाही का? काळ देहासी आला खाऊ, ताबडतोब आपली रवानगी तिकडे होणार आहे. त्यामुळे सत्य असत्य आपल्याला चांगलं माहिती आहे. जे दिसतं ते असत्य हे आपल्याला पूर्णपणे माहिती आहे, आणि जे दिसत नाही ते सत्य हेही आपल्याला माहिती आहे. फक्त एकच गोष्ट आहे की असत्यामध्ये आपण प्रचंड रमून गेलेलो आहोत. आणि त्याचं कारण पुन्हा एकदा काय? आचार धर्म. तुम्हाला सांगतो, मला मध्यंतरी फोन केला एका सद्गृहस्थांनी. मागच्या वेळेला त्यांनी आपली प्रवचनमाला ऐकली होती. जोशींना माहिती आहे, विष्णू जोशींना. अशोक कोठारी त्यांचं नाव. ते जैन आहेत, पण त्यांनी संपूर्ण प्रवचनमाला आपली ऐकली होती. त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही अहिंसा या विषयावर बोलायला पाहिजे, अस्तेय या विषयावर बोलायला पाहिजे, अचौर्य या विषयावर बोलायला पाहिजे. म्हणजे महावीराची जी पंचसूत्र आहेत, आहे की नाही, अहिंसा, अस्तेय, नाही का, त्यानंतर अपरिग्रह. मी त्यांना म्हटलं अचौर्य म्हणजे चोरी न करणारा, अपरिग्रह म्हणजे साठवण न करणारा साधू. मी त्यांना म्हटलं एक मुर्दा जो असतो, ज्याच्यामधला जीव गेलेला आहे, तो कधीही चोरी करणार नाही. करेल का? नाही. तो कधीही हिंसा करणार नाही. करेल? तो कधीही सगळ्या गोष्टी एकत्र करणार नाही, जमवाजमव करणार नाही, काहीही करणार नाही तो. अरे जिवंत माणसापेक्षा तो एकदम प्रामाणिक झालेला आहे आता. अत्यंत प्रामाणिकपणे तो ते अपरिग्रहाचं सूत्र पाळेल, अचौर्याचं सूत्र पाळेल, अस्तेयचं सूत्र पाळेल, सगळं पाळेल तो. तुम्ही त्याला स्मशानात का घेऊन जाता? खरा साधू आहे तो. आहे की नाही? नाहीये. मग काय झालं? म्हटलं बरं तुमचं घ्या. म्हटलं त्यांना, म्हटलं इतके दिवस तुम्ही ही सूत्र पाळलेली आहे की नाही इमाने इतबारे? तर म्हटले हो पाळलेली आहेत. तुमच्यात काय परिवर्तन आहे? काही परिवर्तन नाही. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, ही सत्य घटना आहे ही सुद्धा. मी इथे वावगं बोलणारच नाही. सत्य घटना की शेवटी हे सगळं पाळता पाळता त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा जिवंतपणा लयाला जात चाललेला आहे. तुम्ही लक्षात घ्या. उदासी आहे प्रचंड. आणि जेव्हा त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करायची वेळ आली, त्या पुस्तकातल्या रचना
त्या ज्याच्या हातून प्रकाशन होणार होतं त्यांनी वाचल्या, तर त्यांना त्या रचना वाचल्यानंतर सुद्धा ह्या मर्त्य गोष्टीचा वास आला की हा माणूस जगतोय का मरतोय. वास आला त्यांना त्या रचनांमधून. आणि त्यांनी काय केलं, धूत काका सत्य घटना डोळ्यांनी बघितलेली घटना आहे. त्या प्रमुख पाहुण्याने त्यांच्या बायकोला स्टेजवर बोलावलं. त्या पुस्तकावर पाठीमागे अशोक कोठारींचा मोठा फोटो छापलेला होता. त्या फोटो सकट त्यांनी माईकवर सांगितलं की माई, अशोक कोठारींना म्हणजे हे पुस्तक तुमच्या पदरात घालतो म्हटले, यांना सांभाळा म्हटले. तुम्हाला सांगतो काय करतोय आपण चांगुलपणाच्या नावावर या गोष्टी, की जगण्यातला आनंदच गेला तुमच्या. मग कशासाठी जगायचं आपण. काय कारण आहे. पुन्हा एकदा आचार. आचाराला तुम्ही शरण गेलात की तुम्हाला विचारांकडे जायची दिशाच संपून जाते. तुम्हाला सांगतो, आपण माऊलींचा खूप उदो उदो करतो, ज्ञानेश्वर माऊलींचा. किती लोकांना ज्ञानेश्वरी माहित आहे. किती लोकांना ज्ञानेश्वरीचा अर्थ माहित आहे. ज्ञानेश्वरी पाठ असलेली मी लोक बघितलेली आहेत. पण तुम्हाला सांगतो की वय नावाचा प्रकार, वय नावाचा प्रकार असा आहे की तो तुमच्या इंद्रियांसकट तुमच्या स्मरणशक्तीला सुद्धा बाध आणणारा आहे. पूर्वी खूप मला पाठ व्हायचं, आता मला पाठ होत नाही. आत्ता पाठ केलेलं दुसऱ्या पुढच्या सेकंदाला आपण विसरून जातो. म्हणजे तुमच्या स्मरणशक्तीचं सुद्धा वय होतं. आता या वयामध्ये स्मरणशक्तीचं वय, ते जे केलेलं पाठांतर आहे ते सुद्धा मग लयाला जातं. मग या पाठांतराचा काय उपयोग. फक्त कीर्ती. कीर्ती कशासाठी. कीर्ती कशासाठी. कीर्ती अशीच नाही पसरवत माणूस. त्या कीर्तीमधून त्याची अपेक्षा असते की 4 पैशाची उत्पत्ती व्हायला पाहिजे. नुसताच माणूस नावाजलेला चालत नाही. तुम्हाला सांगतो, कीर्ती बरोबर संपत्ती अशी आपसूक येते. कीर्ती हा असा विषय आहे की फसवणारा विषय आहे. तुम्हाला सांगतो मी, कधी तुम्ही परमेश्वराकडून दुसऱ्या गोष्टीकडे सरकता तुमचं तुम्हालाच कळत नाही. आचार धर्म आणि विचार धर्म 2 गोष्टी स्वतंत्र आहेत. लक्षात येते का तुमच्या. इथे तुम्ही मान हलवणार, पण घरी गेल्यानंतर मात्र याच्यावर विचार करणार नाही. एक गाय असते, गाय. त्या गायीला जर तुम्ही बघितलं तर ती काय करते, ज्या वेळेला चराईची वेळ येते, चराईची, त्यावेळेला ती भरा 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 चरून घेते. कारण काय की चारा संपण्याची सुद्धा भीती आहे. पण त्यानंतर ती एका जागेवर स्वस्थ बसते, दुसऱ्या गायींमध्ये मिक्स होत नाही. आणि त्यानंतर जबडा हलवून 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 त्या सगळ्या गोष्टी रवंथ करत बसते. माहिती आहे तुम्हाला हे का. त्याने 2 गोष्टी होतात. एक गोष्ट, जी गोष्ट खाल्ली ती व्यवस्थित आहे की नाही ते कळतं. आणि दुसरी गोष्ट, पचनाला मदत होते. ते पचलं जातं व्यवस्थित, अपचन होत नाही. लाळ ग्रंथी व्यवस्थित विकसित होते. पचायला लाळ गरजेची. ज्यांनी गॉड पार्टिकल शोधला त्यांनी ही लाळ बाहेर बनवून दाखवावी. आव्हान आहे हे.
ही लाळ बाहेर बनवता येत नाही, तुम्हाला सांगतो मी. हे अमृत तत्व आहे. तुमची जीभ ओली राहते, परमेश्वराचा संपूर्ण आशीर्वाद आहे, तुम्हाला सांगतो. तुम्ही वाईट वागलात तरी हा आशीर्वाद असा काढून घेतला जात नाही, तुम्हाला सांगतो मी. संपूर्ण आशीर्वाद लाळ. हे आपल्या माणसाच्यानी शक्य नसलेल्या गोष्टी आहेत या, तुम्हाला सांगतो. तर सांगत हे होतो की हे जे आहे, तुम्ही घरी गेल्यानंतर एका गाईला कळतं, एका पशुला कळतं की एखादी गोष्ट पचन होण्यासाठी तिचं रवंथ होणं, त्या गोष्टीचं रवंथ करणं ही क्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. तसं मला वाटतं की इथे तुम्ही भराभरा चरा, कारण इथं वेळ कमी आहे आपल्याकडं. कमी वेळात मला खूप सांगायचं आहे. हा विषय असा आहे, काल आमची चर्चा झाली, काल पाऊण तासात विषयाला स्पर्श सुद्धा झालेला नाहीये, आणि आज सुद्धा अर्धा तास होऊन गेला, विषयात घुसत नाहीये आपण. हा विषय मी जोशी सरांना म्हटलं, मी स्पंदननाथांना म्हटलं, मला 1 वर्ष लागेल म्हटलं या विषयावर बोलायला. तेव्हा कुठे हा विषय कळेल की आपण आहोत कसे, हे कळण्यासाठी 1 वर्ष लागेल. तुम्हाला काय घटना आहे बघा. तर जे गाईला कळतं आपण मनुष्य प्राणी आहोत ते आपल्याला कळायला पाहिजे. आपण आज आचार आणि विचार बोलतो आहोत. काय काय आचारात येतं त्याची लिस्ट कराच एकदा तुम्ही. खूप मूर्खपणा चालू आहे आपल्या आचाराच्या नावावर, अत्यंत मूर्खपणा चाललेला आहे, अत्यंत मूर्खपणा. कुणीही येतो, अहो आमचा एक मित्र आहे, तुम्हाला सांगतो, त्याचं नाव घेत नाही मी, पण तो ह्या आचारांना इतका भुलतो. त्याला कुठलाही, तो एक फकीर असतो ना, तो नाही का, तो झाडू हे मारतो मोरपंखाचं, तो येतो लगेच आणि कुठलं तरी ते लॉकेट पकडतो हातामध्ये, असा डोळे मिटणार, तुझ्यासाठी दे 200 रुपये. हा लगेच 200 रुपये काढून देतो, ते लॉकेट घेतो. काय त्याचा उपयोग होतो काहीच माहीत नाही, पण ते लॉकेट पटकन घेतो. अशी त्याच्याकडे ना, म्हणजे मला वाटतं कपाट भरला असेल त्या लॉकेटनी. त्या कुठल्या लॉकेटने काय झाले माहीत नाहीये, पण या लोकांचे धंदे व्यवस्थित चालवण्याला तो मदत करतो, एवढं मात्र निश्चित आहे. तुम्हाला काय करतोय आपण, का नकोय आपल्याला सत्य? तुम्हाला वाटतं सारखी तुमची फसवणूक व्हायला पाहिजे? तुमची फसवणूक होते त्याचं मानसशास्त्रीय कारण सांगतो. हे अध्यात्म लांब ठेवा जरा. त्याचं मानसशास्त्रीय कारण हे आहे की तुम्ही आम्ही फसवणुकीसाठी उपलब्ध आहोत. तुम्ही आम्ही उपलब्ध आहोत. तुम्ही आम्ही असे आहोत की तुम्हाला आम्हाला कोणीही सहज शेंडी लावू शकतो, असे आहोत आपण. आणि म्हणून आपल्याला फसवतात. मला नाही फसवलं कुणी, मी नडलो की नाही, मी मूर्ख नाहीये तुम्हाला मांडी घालून दाखवायला. मांडी घालून दाखवली मी, कारण ही घटना अशीच घडलेली आहे. तिथं मी 2 मिनिटात शरण गेलो असतो ना, तुम्हाला सांगतो, तर माझ्या बरोबर अख्खा लोणावळाचा म्हणजे सगळा सत्यानाश झाला असता. पण त्यानंतर तुम्हाला सांगतो, तिकडे हे असले भोंदू बाबा यायचे बंद झाले. कशासाठी? त्यानंतर पण तो एक गोडा बाबा आला, हात लावीन तिथं गोडं करतोय, हे करतोय, तोही येऊन गेला. मी त्यालाही मग तिथे जाऊन भिडलो. असे माझी आणि ह्या असल्या बाबांची, म्हणजे बाबांची म्हणण्यापेक्षा खोट्याची आणि माझी रास थोडीशी तेडी आहे थोडीशी. मी त्यांना जाऊन भिडतो आणि त्यांना खोटं पाडतो. तो जो बाबा आला होता गोडा बाबा, तो तर कहर होता, तुम्हाला सांगतो. कोणतीही बाई आली की त्या बाईला लगेच शिवी देणार तो. घटना सांगतोय तुम्हाला, ही भांगरवाडीतली घटना. आणि शिवी देऊन तिला हे म्हणणार, काहीतरी तिला खालचं बोलणार, खालचं म्हणजे नीच.
मग एखादी बाई तशा कर्माची असेल ना, ती लगेच त्याच्या जाळ्यात फसायची, तुम्हाला सांगतो, फसणार ना. मग ती म्हणायची, बाबा सांगू नका, सांगू नका, माझा असं असं आहे, कोणाला सांग. बघा आयडिया बघा कशी आहे. शिवी द्यायचा तो. बाईला शिवी दिली की बाईला वाटायचं की बाबाला माझं सगळंच माहिती आहे म्हणून. मनातलं पाप झालं, लगेच बाबाला शरण. तुम्हाला सांगतो, ज्या आदल्या रात्री त्याला पकडलं, 4 बायका त्याच्याबरोबर पळून जायच्या तयारीत होत्या. काय करतोय आपण? कुठे आहोत आपण? किती फसायचं, किती फसायचं. जीव कसा आहे या विषयावर आपण बसलेलो आहोत. हे वरवरचे मुद्दे आहेत, आपण कसे आहोत. आता तुम्हाला जर मी पुन्हा इथे बसून आचार धर्मच शिकवायला लागलो, काय होणार हो? काहीच होणार नाही. तुम्हाला एक तसूभर प्रगती होत नाही आपली, तुम्हाला सांगतो. आमच्या स्पंदननाथांना आम्ही त्यांच्या बाबांवर सोडून दिलेलं आहे. उद्या लक्षात ठेवा, तुमची मुलं सुद्धा हेच प्रश्न विचारतील की हे सगळं करून काय मिळतं. आणि तुमच्याकडे जर उत्तरं नसतील तर पुढची पिढी तुमच्या आताच हाताबाहेर गेलेली आहे, यापुढे निश्चितच हाताबाहेर जाईल. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, त्याचं कारणच हे आहे. त्याचं कारणच हे आहे की या विषयाची सुसंगतता आपल्याला माहीत नाही. आपल्याला खरं काहीच माहीत नाही. जे दिसतं ते माहीत आहे. जे दिसतं ते माहीत असल्यामुळे, जे न दिसतं ते माहीत नसल्यामुळे आपला प्रॉब्लेम होतो. आपल्याला खायचं माहीत आहे, आपल्याला पचवायचं माहीत नाही, कारण आपल्या डोळ्यासमोर होत नाही पचन. त्यामुळे त्यातले बिघाड दुरुस्त करणं आपल्याला शक्य होत नाही. बिघडल्यानंतर कळतं आपल्याला, अरे बिघडलं म्हणून. जर आपल्याला कळलं असतं सगळं तर आपण तिथल्या तिथं बिघाड दुरुस्त केला असता, आपण कधीच चुकलो नसतो. पण बिघाड दुरुस्त करता येत नाही. आपण एवढे अनभिज्ञ आहोत की आपण झोपतो तरी आपल्याला कळत नाही की आपण कोण. म्हणजे इतकं स्वतःचं अज्ञान आहे आपल्याला. झोपल्यानंतर सुद्धा आपल्याला कळत नाही की आपण कोण. म्हणजे मी कोण हे कळत नाही, मी गादीवर झोपलोय की गटारात झोपलोय ते कळत नाही, मी राजा आहे की फकीर आहे ते कळत नाही, मी आहे की नाही ते सुद्धा कळत नाही, काहीच कळत नाही. आणि तरी सुद्धा अशा काहीच न कळत्या अवस्थेतून तुम्हाला जर कोणी जागं केलं तर राग येतो. कसे आहात तुम्ही? झोपेतलं तुम्हाला काही कळतं? झोपेच्या अंमलात आत्माराम कोण्या ठाई राहतो काहीच माहीत नाही. आणि माहीत नसून सुद्धा तुम्हाला जर झोपेतून कुणी जागं केलं अर्धवट, तर तुम्ही लगेच तलवार उपसता, राग येतो तुम्हाला. काय हो, काय घडतं? होतं काय? माहीत काहीच नाही. जी गोष्ट दिसत नाही ती गोष्ट न दिसणाऱ्या गोष्टीत रत होते. कसं गंमत आहे बघा. जी गोष्ट दिसत नाही आतमधली, ती गोष्ट झोपेमध्ये न दिसणाऱ्या आणखी एका गोष्टीचा आनंद घेते. आणि त्यानंतर झोपेतून जाग झाल्यावर आपण म्हणतो मस्त झोप आली. मी तुम्हाला विचारतो, मस्त झोप कोणाला आली? तुम्ही म्हणता मला आली. मला म्हणजे कोण? कोण मला म्हणजे? मी म्हणजे कोण? मला झोप आली म्हणजे काय? तुम्हाला हे पूर्ण माहित आहे की हा जो भेंड दिसतोय हा मी नाही. त्यामुळे तुमचा हात दुखावल्यानंतर तुम्ही काय म्हणता? मी दुखतोय. काय म्हणता तुम्ही?
माझा हात दुखतोय, मी आणि माझामध्ये फरक करता तुम्ही. हे माझं आहे, मी नाही. हा माईक माझा आहे, माईक आणि मी वेगळे आहोत. जी गोष्ट माझी असते ती माझ्यापेक्षा स्वतंत्र असते. जन्माच्या पूर्वीकडे सरकूया थोडंस. काय अवस्था आहे आपली? एक गोल चाक होतं. उदाहरण सांगतो तुम्हाला. गोल चाक. आता या गोल चाकाला पळता येऊ शकतं की नाही? गोल चाकाला पळता येतं की नाही? येऊ शकतं. माना हलवल्या तुम्ही, पण हे गोल चाक जन्माला येताना आडवं आलं. गोल चाक असं ठेवलेल्या अवस्थेत आलं आडवं. आता ते जीवनभर पळेल का? प्रश्न बघा, फार सुंदर आहे. गोल चाक आडव्या अवस्थेत जन्माला आलं. आडव्या अवस्थेत जन्माला आलं. आता या चाकाचे किती जरी जन्म झाले तरी हे चाक पळणार नाही. मग काय होतं? या चाकाला पळता येत नाही. पळण्याचा गुणधर्म आहे तो अज्ञात. व्यवस्थित समजून घ्या. पळण्याचा गुणधर्म आहे, माहित नाही. ज्याला चाकाच्या पळण्याचा गुणधर्म माहित आहे त्याला हेही माहित आहे की हे चाक सरळ केल्याशिवाय पळणार नाही. खूप महत्वाचा विषय सांगतोय मी. आमचे स्पंदननाथ म्हणतात जीवाचा कान करून ऐकता आलं पाहिजे की आपण नक्की आचार धर्मात का फसतो. एक चाक आडवं आहे जन्मतः. त्याच्यामध्ये काही किलोमीटर जाण्याची क्षमता आहे, पण ते आडवं असल्यामुळे अनादी त्याला त्याच्या सामर्थ्याचा अंदाजच नाही. ते सगळे किलोमीटर, काही किलोमीटर तो आतमध्ये दडवून बसलाय चाकामध्ये. एक छोटं बालक असतं, त्याच्यामध्ये जसं पुढचं संपूर्ण जीवन आतमध्ये दडी मारून बसलेलं असतं, आहे की नाही? छोट्या बालकात मोठा पण नसतं, त्याच्यामध्ये मोठा पण असतो, त्याच्यामध्ये वृद्ध पण असतो, कारण ते सगळं होणार आहे. त्याचा अख्खा प्रवास असतो त्याच्यामध्ये. ते जसा संपूर्ण प्रवास दडी मारून बसलेला आहे, तसं त्या चाकामध्ये त्याचं सगळं सामर्थ्य केवळ तो आडवा आहे. अनादी अविद्या. तुम्हाला सांगतो, तो जन्माला तसा आला, त्याला काय करणार? त्याची मूळ स्थिती आडवी आहे. तुमची आमची मूळ स्थिती आडवी आहे. कळतंय का तुम्हाला काय म्हणतो? हे असले विषय कुठेही ऐकायला मिळणार नाहीत, तुम्हाला सांगतो. माहीतच नाहीत. याला ज्ञानच पाहिजे तुम्हाला. तर ते जे आडवं चाक आहे, आता ते अशा अवस्थेत आहे की त्याला सामर्थ्यही आहे, परंतु त्याला चालवायला कोणी नाही. मग सर्वप्रथम त्या चाकाला, नाही का, त्या चाकाचं वैशिष्ट्य सांगतो आणखी. ते चाक सरळ झाल्याशिवाय चालणार नाही हे त्या चाकाला माहित नाही. अज्ञान शब्द लक्षात ठेवा.
हे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण गुडघ्यावर हात ठेवून केली साधना, मांडीवर हात ठेवून केली, इथे आलो, इथे आलो, इथे आलो, इथे आलो, वर गेलो. आता मी जे सांगतोय ते वरून खाली सांगतोय. त्या चाकाची मूळ अवस्था अशी आहे, प्रचंड क्षमता आहे त्याच्यामध्ये, काही किलोमीटर धावण्याची क्षमता आहे त्याची. बघा चालू का नाही आता? पण ही क्षमता त्याला माहित नाही. म्हणजे काय जन्माला आलेला आहे? या अविद्येमधून, या मूळ अविद्येमधून अज्ञान जन्माला आलंय. अज्ञानी आहे ते चाक, त्याला हे माहीतच नाही की मी उभं राहिल्यावर पळू शकतो. हे मी जडाविषयी सांगतोय, मी चेतनावर नंतर येतो. हे जडाविषयी सांगतोय, जडाविषयी, ज्याला अक्कल नाही, ज्याला तुम्ही कितीही फटके मारा तुम्हाला ओ देणार नाही, त्याच्याविषयी सांगतोय मी. हे जडाविषयी सांगतोय. सिद्ध करता आली पाहिजे गोष्ट. तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं ज्ञान असलं की भय नसतं. हे अज्ञान आहे. अज्ञान असल्यामुळे आता प्रॉब्लेम असा आहे की कुणीतरी सरळ केल्याशिवाय मला चालता येणार नाही. बरोबर आहे की नाही? हे अन्यथा ज्ञान प्रकट झालं त्याच्याकडे आता, की मला कोणीतरी चालवायला पाहिजे, केला बाजार मला उभा केला पाहिजे. आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान नाही. तुम्हाला सांगतो, गीतेमध्ये आत्म्याविषयी लिहिलेलं आहे की नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावका वगैरे, की हे शस्त्रांनी छेदलं जाणार नाही, भेदलं जाणार नाही. एक मुस्लिम व्यक्तिमत्व होतं लोणावळ्यामध्ये, त्याचं सय्यद नाव होतं. मी हे सगळं त्या काळात बोलायचो की अरे जीव जो आहे तो छेदता येत नाही, भेदता येत नाही, काटे से कटत नाही, जारे से जरत नाही, निसदिन रहत हरी, है ना, हमारे गुरु ने दीनी है नाम जड़ी. तो मुस्लिम होता, तो निराकारवादी. तो म्हटला असं कसं म्हटला? मग तसं जर आहे तर त्याने चॅलेंज लावलं मला. तुम्हाला सांगतो मी, ते कोरट नावाचा प्रकार माहिती आहे तुम्हाला? सोटा असतो एक, हे सगळे कडक लक्ष्मी मारतात बघा अंगावरती, किंवा अंगात आल्यानंतर लोक मारतात एकमेकांना. तर तो सोटा त्याने मिळवला एकदा, आणि त्याने मला, माझं वय वर्ष 8, तुम्हाला सांगतो, त्याने मला तेव्हा चॅलेंज केलं होतं. ही मुद्दामून घटना सांगतो की आपल्याला निष्कारण वाटतं की आपण कमी आहोत. ही घटना महत्वाची आहे. तुम्हाला सांगतो, त्या वेळेला असं घडलं. तो म्हटला की जर तसं आहे, म्हटलं की काटेसे कटत नाही, जारेसे जरत नाही, तर माझ्या हातचे हे 10 सोटे तू खाऊन दाखवायचे, मी जीवाच्या आकांताने मारणार तुला. म्हटलं चालेल, म्हटलं प्रयोग करून बघू म्हटलं आपण. लक्षात घ्या, कधीही आपण आपल्या सामर्थ्याला चॅलेंज देत नाही. अज्ञान, अज्ञान. ज्ञान असेल तर तुम्हाला सांगतो प्रत्येक चॅलेंज तुम्ही एक्सेप्ट करू शकता. मी 8 वर्षाचा होतो, हे माझं मोठेपण नाही सांगते, हे आजही घडू शकतं. आणि हे माझ्या बाबतीत नाही, हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडू शकतं, म्हणून सांगतोय. तुम्हाला सांगतो, इथे मोठेपणाचा विषय नाही. आणि तो होता मुस्लिम, मुळातच थोडीशी जातीय तेढ, आणि त्यात मी असं परमेश्वरवादी. तर तिथे रगडे नावाचे गृहस्थ होते, त्यांचा घोड्याच्या तबेल्यामध्ये आम्ही गेलो. मी उभा राहिलो असं कपडे काढून, त्यांनी ती वात जी पुढची असते ना ती वळली अशी अक्षरशः, ते 60 आवाज येतो त्याचा, तुम्हाला माहित असेल तर. तर त्याने पहिला फटका
जीवाच्या आकांताने, अर्थात तोही सिद्ध करायलाच निघाला होता, जीवाच्या आकांताने फटका मारला. तुम्हाला सांगतो एक लक्षात घ्या, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की वय वर्ष 8, ज्ञान नसतानाची अवस्था आहे. आता तर मला ज्ञान आहे, आता तुम्ही कोणी चॅलेंज देऊन बघू शकता, पण त्यावेळेला ज्ञान नसताना घडलेली घटना आहे की सोटा त्याने जोरात मारला. तुम्हाला सांगतो इतका जो जीवाच्या आकांताने मारला त्याने. दुःख नाही झालं असं मी म्हणत नाही, ते झालंच, पण मी अतिशय निर्विकार होतो. त्याचं कारण असं आहे की पहिलाच मारला त्याने, अजून 9 पचवायचे होते. त्याची दयामाया संपुष्टात आली होती. का? कारण तो सिद्ध करायला निघाला होता की हा जे म्हणतोय ते खोटं आहे. आणि एकदा माणूस हाताला पेटला की तुम्हाला माहिती आहे की तो दसपट होऊन जातो. त्याने पुन्हा दुसरा त्याच्या दुप्पट वेगाने मारला आणि तो प्रचंड मोठं धूळ होतं ते. तिसरा फटका मारला, तुम्हाला सांगतो त्याने 10 फटके मी पूर्ण खाल्ले त्यावेळेला. एकापेक्षा दुसरा दुप्पट उत्साहात होता, तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही विचार करा, शेवटचा फटका जवळजवळ 20 पट आपण म्हणूया. आणि तो अशा पद्धतीने होता की म्हणजे हवालदिल झाला तो. प्रकृती धर्मानुसार वळ उठत होते, रक्त वगैरे येत होतं, हे सगळं प्रकृतीला धरूनच आहे शेवटी. त्याच्यात काही फरक पडला नाही, ते होत वळ उठले नाही वगैरे हे म्हणायचं नाही, दुःख झालं नाही हे सुद्धा मी म्हणत नाही. हे सगळं चुकीचं आहे. चमत्कार बिमत्कार नावाचा प्रकार काहीही घडला नाही. फक्त जे न दिसणारं आहे ते किती पॉवरफुल आहे हे तुम्हाला सांगतोय. ही माझ्या आयुष्यातली घटना आहे. तुम्हाला शेवटी असं झालं म्हणजे तो रडकुंडीला येऊन चाललो होतो. तुम्हाला सांगतो मी, दुसरा फटका तिसरा फटका, तो रडायला लागला नंतर मारून मारून. म्हणजे होत का नाहीये काही, कारण अट होती की त्याच्यानंतर तो मान्य करेल की या जगात परमेश्वर आहे. अट होती. तुम्हाला न कळत्या वयात सुद्धा परमेश्वरासाठी फटके खाल्ले मी. कारण मला कुठेतरी वाटलं मी फटके खाल्ल्यामुळे का असं ना, हा जर मानत असेल, अरे एका जीवाची ताकद जर एवढी आहे तर परमेश्वराची किती. माझ्या अनंतपट अनंत ब्रह्मांडाचा स्वामी मारलं त्याने सगळं. मी घरी आलो, माझी मावशी, आई तर नव्हती, मला मावशीने ते सगळं बघितलं. काय झालं विचारलं, काय सांगणार तिला काय झालं. हा सगळा मूर्खपणा चालला होता. हा मूर्खपणा तिला सांगितला नाही. मी पडलो धरपडलो काहीतरी सांगितलं, कुणीतरी मारलं वगैरे. आणि ते सगळं मग जवळजवळ 1-1.5-2 महिने तो विषय असा मी, म्हणजे इथे जशी काय गोधडी झाली होती माझी, ती गोधडी अंगावर पांघरून. पण तुम्हाला एक सांगतो, त्या गोधडीने एवढं बळ दिलं, तुम्हाला सांगतो मला, की त्याच्यानंतर मला फसवणारा या पृथ्वीवर जन्माला आला नाही. तुम्हाला सांगतो, असंभव, नाही फसवू शकत. तुम्हाला सांगतो मी. दुर्दैव असं आहे की हा जो साधिक होता, मी सहन कोणी करायचो, मी का त्याने? सहन कोणी करायचं? मी सहन करायचं. पण ते त्याला सहन झालं नाही आणि 10व्या दिवशी अटॅक आला आणि मेला. त्याचंही वय जास्त नव्हतं. तो साधारण 10वी-12वीला 10वी-11वीला काही 10वीला होता काहीतरी. तो जागच्या जागी खलास झाला. सहनच झालं नाही. अहो, जीवाचं सामर्थ्य सुद्धा सहन करू शकत नाही आपण. परमेश्वर फार लांब आहे. घटना लक्षात घ्या. अज्ञान अवस्थेत सुद्धा हा जीव किती सामर्थ्यशाली होता. माझी अज्ञान अवस्था होती, अंदाज होता माझा. मला ज्ञान नव्हतं की असं काही असेल, पण त्या विषयावर मी ठाम झालो
आणि त्याचा परिणाम असा झाला की ती ताकद आपोआप निर्माण झाली, ते सामर्थ्य आपोआप निर्माण झालं, ती क्षमता आपोआप निर्माण झाली. तुम्हाला नाही वाटत तुमच्यामध्ये अशी क्षमता आहे? सगळ्यांमध्ये ही क्षमता आहे, तुम्हाला सांगतो. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण आडवे आहोत. चाक आडवं आहे. त्या चाकात मला बदल घडवायचा नाहीये. तो बदल घडणं कदापि शक्य नाही. काय म्हणतोय लक्षात घ्या. असलेलं सामर्थ्य बाहेर काढायचं हाच विषय आहे. नव्याने सामर्थ्य सुद्धा द्यायची गरज नाही. मी उपकार करण्यासाठी नाही बोलत आहे. परमेश्वराने सुद्धा सृष्टी रचना केली, उपकार नाही केले. उपकार केले असते तर रोज तुमच्या घरी येऊन बसला असता. चाबूक घेऊन त्या सादिक सारखा काय करतोयस. पण त्याने सर्व कर्तृत्व असून सुद्धा सर्व साक्षीत्व. किती मोठी लीळा आहे बघा. सगळं केलं त्याने आणि तरी सुद्धा कुठे माहित नाही. आता तो तर लांब, आपल्याला आपणच माहित नाही कुठे. आपण आडवे आहोत हे मी आज सांगतोय, पण ते कित्येक लोकांना पटत नाही. कारण आडवं होणं हा आपला स्वभाव नाही. मोडेन पण वाकणार नाही, नाही का. हम कट सकते हैं लेकिन वाक नहीं सकते. आमचे एक मित्र म्हणायचे विनोदाने, झुक झुक शब्द त्याला यायचा नाही, ते म्हणायचे वाक नाही सकते म्हणून. तर हा जो विषय आहे, आपण जन्माला येतानाच एक पदर आपल्या जीवावर असा आहे की आपलं सामर्थ्याचा आपल्याला अंदाज नाही. त्या सामर्थ्याचा अंदाज नसण्याचं कारण आपण आडवे आहोत. जर उभा असतो तर पटकन गेलो असतो. अहो, साधी मला दवाखान्याची गोळी घ्यायची असली तरी सुद्धा ती गोळी जर मी हातात घेतली जर खाली पडली तर त्या गोळीला सगळ्यात आधी आडवी करावी लागते, नाही तर पळते. गोल असते, पळते ती, तिला आडवं करावं लागतं, मग ती जागेवर थांबते. पहिलं काय करतो, पहिलं आपण उचलत नाही, पहिलं आडवं करतो, तिच्या मूळ स्थितीला आणतो. कारण ही आता पळणार नाही काय गोळी, नाही तर पळायची भीती असते, तुम्हाला सांगतो. आणि मग तिला बरोबर, मग ती स्थिर होते. स्थिर झाले की तिला उचलतो आपण. तुमच्या जीवनात रोज तुम्ही आडवे होता. आडवे होता म्हणजे झोप, काहीच कळत नाही. ते तुमच्या नित्य अवस्थेला तुम्ही असता. ते दिवसभर उभे कोणतरी तुम्हाला उभं करतं पळवतं, रात्री परत आडवं टुडूक. आता पळवतं कोण हा पुढचा विषय आहे. तर बेस आपण अनादी अविद्या, म्हणजे ही अविद्या परमेश्वराने निर्माण केलेली नाही. आपण अनादी आडवे आहोत. आपली आडवी अवस्था आहे. ही अवस्था भूमीला माहित नाही, आकाशाला माहित नाही, वाऱ्याला माहित नाही, अग्नीला माहित नाही, पंचमहाभूतांपैकी कोणालाच माहित नाही. तसं जर असतं तर त्या चाकाला कुणीही उठून कामाला लावलं असतं. पण यांच्यापैकी कुणालाही चाकाच्या सामर्थ्याचा अंदाज नाही. तुम्हाला सांगतो, हे जडत्व आहे सगळं. ही जी अनादी अविद्या आहे, या अनादी अविद्येमधून काय निर्माण झालं, तर अज्ञान निर्माण झालं. अज्ञान निर्माण काय झालं की मी शक्तिहीन आहे, मला आधाराशिवाय चालता येणार नाही.
आता आधाराशिवाय जर चालता येणार नाही तर मग काय करणार आपण? सर्वप्रथम आधार शोधायला सुरुवात करणार. मग हे जे आडवं चाक होतं ते आडवं चाक एका श्रीमंत माणसाने त्याच्या मर्सिडीज बेंझसाठी विकत घेतलं. त्या मर्सिडीज गाडीला ते लागलं, किंवा आणखी कुठली महागडी गाडी, काय BMW, ऑडी, काय अशी नावं असतात मोठी मोठी, अशी कुठली तरी महागडी गाडी विचार करू आपण. त्या गाडीला ते चाक जोडलं आणि त्या गाडी बरोबर ते चाक पळायला लागलं. झालं. चाकामध्ये असं संचारलं, ही गाडी म्हणजे परमेश्वर. ते सामर्थ्य वापरलं जातं, याचं त्याचं सामर्थ्य आहे. ते वापरणाऱ्याने खुबीने वापरलंय. अज्ञान, स्वतःच्या सामर्थ्याचं अज्ञान असल्यामुळे दुसऱ्याला जुंपावं लागलं, आणि दुसऱ्याला जुंपल्यानंतर त्या जो दुसरा आहे तो त्याला पळवणारा, त्याचं रूपांतर चुकून परमेश्वरामध्ये होऊन गेलं. याला म्हणतात अन्यथा ज्ञान. कुणीही येतो आणि आपला परमेश्वर होतोय. सध्या होतोय की नाही? तुम्ही आम्ही कोणाच्याही गाडीला जातोय, चिंधी विसरू नका. तुम्हाला सांगतो, चिंधी फार महत्वाची. तुमचा आमचा उपयोग कुणीही सहज करू शकतो. तुम्हाला सांगतो मी, सहज आहे. कुणीही येतो आणि तुम्हाला मार्गी लावतो. अहो नुसतं तुमच्या समोर, आज तुम्हाला सांगतो, एक जोडपं होतं. जोडपं म्हणजे ते लग्न न केलेलं जोडपं होतं. लोकलमध्ये मी त्यावेळी प्रवास करत होतो. तर ते जोडपं उगीच काहीतरी एकमेकांच्या गळ्यात हात घालून काहीतरी चाळे करत होतं. लोक समोर बसलेली होती. आता गंमत अशी आहे की हे चुकीचं आहे, यांनी तसं करायला नको. पण एक जण त्यांना समजवायला गेला तर त्यांनी त्याला उलट उत्तर केलं. आता गाढवा पुढे गीता तर वाचता येत नाही. मग यांचे चाळे थांबवायचे कसे? युक्ती बघा किती साधी केली मी. शेवटी माझ्या लक्षात आलं की यांना सांगून ऐकणार नाहीत, एक आयडिया करावी. मी त्यांच्या समोर बसलो, समोरच्या थोडंसं त्यांना दिसेल असा, आणि मी शंकेच्या नजरेने असं त्यांना बघायला लागलो की यांना कुठंतरी बघितलंय, यांना कुठंतरी बघितलंय. मी त्यांना बघितलं नव्हतं, पण असं करायला लागलो. नंतर मग असा विचार केला, म्हणजे जसा काय मी त्यांच्या ओळखीचा आहे. आणि नंतर पुन्हा असं केलं की नाही हे नाहीये. मग पुन्हा 1-2 मिनिटांनी हळूच बघितलं, त्या मुलीला बघितलं, मुलाला बघितलं, असं थोडं थोडं केलं, हळूहळू बघितलं. तर त्यांच्यामध्ये तो शंकाभाव उत्पन्न झाला की हा माणूस आपल्याला ओळखतो. ज्या वेळेला तिसऱ्यांदा परत मी इकडं तिकडं बघितलं आणि पुन्हा असं बघितलं, कोण आहे कोण आहे, पुढच्या स्टेशनला ती जोडी उतरून गेली. तुम्हाला सांगतो, इतकं सोपं आहे आपल्याला कामी लावणं. तुमच्या आमच्याकडून काम करून घेणं एवढं सोपं आहे. तुम्हाला हात सुद्धा न लावता कोणीही कुठेही घेऊन जाऊ शकतो. तुम्हाला माहित नाही, इतका अज्ञान आहे आपल्याकडे, इतका कचरा आहे आपल्याकडे. या देहाविषयी तर असं म्हणतात की या देहाला आजूबाजूला आकाश लागतो, पोकळी लागते. माहिती आहे तुम्हाला? आणि ही पोकळी मेंटेन करतो आपण आपल्या न कळत. मी एके ठिकाणी शर्यत जिंकलेलो आहे. एका पार्टीमध्ये मी गेलो होतो. त्या पार्टीमध्ये एक माणूस इकडे उभा होता
त्याला हात न लावता, काहीही न सांगता त्या टोकाला घेऊन जायचं होतं मला. तुम्हाला जमेल? मला जमलं. युक्ती किती साधी आहे बघा. ज्ञान पाहिजे. शरीराचा काय गुणधर्म आहे मला माहितीये. हे शरीर पोकळी मागतं, हालायला डुलायला जागा मागतं. ती जागा सुद्धा डिस्टर्ब झाली तरी सहन होत नाही. तुम्हाला सांगतो, मी काय केलं, त्या माणसाच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो अशा अवस्थेत की त्याची पोकळी डिस्टर्ब होईल. तो माणूस थोडासा पुढे सरकला. माझं काम फत्ते झालं. मी पुन्हा जाऊन त्याच्या जवळ असं उभं राहिलो की जसं काय टेकतोय. टेकलो नाही. याचं चित्रीकरण करा म्हटलं. टेकलो नाही. पुन्हा त्याचा आकाश डिस्टर्ब केलं. पण त्याला पुन्हा काय झालं, मी मागे होतो, तो मला काही बोलू शकत नव्हता. तो पुन्हा इकडे सरकला आणि त्याचं ते टोळकं सरकायला लागलं. एक वेळ अशी आली, तुम्हाला सांगतो, मला थोडा वेळ लागला, 20-25 मिनिटं लागली मला. पण तो माणूस इकडचा त्या कोपऱ्यात गेलेला होता. तुम्हाला माहित नाहीये तुम्हाला कोण चालवतंय. हे जे अन्यथा ज्ञान आहे, हा जो कचरा आहे, या कचऱ्यामुळे तुम्ही इतके परावलंबी झालेले आहात की एखाद्या माणसाला वठणीवर आणायचं म्हटलं तर आई काय करते, मुलाला वठणीवर आणायचं असलं तर एकच करते, मेल्या तुला जेवणच देणार नाही, जेवायलाच देणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर मुलगा वठणीवर येतो की नाही? यायलाच पाहिजे. कारण त्याला हे माहिती आहे की जेवलो नाही तर मेलो. हे शिकवावं लागत नाही, त्याला याचं परिपूर्ण ज्ञान आहे. येते का लक्षात तुमच्या? आणि म्हणून तो लगेच आई नाही, आई तू सांगशील ते करतो, लगेच येतो जागेवरती, शांत होतो, सॉरी म्हणतो, मग जेवायला वाढ म्हणतो. तुम्ही जर एक दिवस जेवण दिलं नाही तर दुसऱ्या दिवशी माणूस वठणीवर येतो. तुम्हाला सांगतो, अशी कैक लोक वठणीवर येतात. तुम्हाला सांगतो, साध्या भुकेने वठणीवर येतो आपण. खूप गोष्टी. तुम्ही भुकेने वठणीवर येऊ शकता, तुम्ही तहानेने वठणीवर येऊ शकता, नाही का? तुम्हाला पाणीच दिलं नाही 2 दिवस, काय करणार? तुम्ही कुठलीही गुलामगिरी करायला तयार व्हाल. तुम्हाला सांगतो, काहीही करायला तयार व्हाल. धूत काकांना जर मी किडनॅप केलं ना आणि त्यांना पाणीच दिलं नाही, फक्त ते त्यांची सगळी संपत्ती माझ्या नावावर करायला तयार होतील. बोला, आहे की नाही? पैसे कमवणं किती सोपं आहे. हे असं अन्यथा ज्ञान. ज्यांच्याकडे मजबूत पैसा आहे ना, ज्यांच्याकडे अतिरिक्त, तो तुम्ही एकदा तपासा. सगळी कारणं मी सांगतो ती आहेत. तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये शांती नाहीये. त्याच्यामध्ये कुणाला तरी वेठीला धरलेलं आहे, त्याच्यामध्ये कुणीतरी गुलामगिरी आहे. आणि त्याच बरोबर ज्या गोष्टींना गुलाम केलं, हे गुलाम कधीतरी आपल्यावर तलवार उगालतील याचं भय सुद्धा आहे. अन्यथा ज्ञानामुळे भय निर्माण झाले. तुमच्याकडे जर ज्ञान असतं, तुम्ही कोणाला घाबरला नसता. तुम्हाला सांगतो, मी त्या शेगावीच्या गजाननाला घाबरलो नाही. जो कोणी तथाकथित होता तो नाही घाबरलो. अन्यथाला घाबरतो माणूस. तुमच्याकडे कचरा आहे म्हणून तुम्ही घाबरता. सोनं असल्यावर मी कशाला घाबरू? मनप्पुरम गोल्ड मध्ये जाऊन ते देऊन टाकायचं, लगेच लगेच आपल्याला पैसे उपलब्ध होतात. सोनं आहेच ते तसं. तर हे जे आहे, पहिल्यांदा आपण आडवे आहोत. विषय खूप मोठा आहे, मला 1 वर्ष बोलता येईल एवढा मोठा विषय आहे. आत्मज्ञान हा मोक्षाकडे नेणारा मार्ग आहे. आत्मज्ञान हा समर्थ रामदासांनी एक अख्खा समास याच्यावर खर्च केलेला आहे. का? कारण जोपर्यंत आता मी धूत काकांच्या हातात एक नकाशा दिला जगाचा,
आणि धूत काकांना हे माहीत नाही की या नकाशावर मी कुठे आहे उभा. कल्पना करा जरा. तर त्या नकाशाचा धूत काकांना काय उपयोग? लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते खूप महत्वाचा विषय आहे. एकेका लाईन मध्ये खूप मोठं मोठं सूत्र आहे, एक एक ओळ आहे, पण हे तुम्ही गायीसारखं जाऊन रवंत करायला पाहिजे. संपूर्ण जगाचा नकाशा, त्या नकाशावर केवळ धूत काकांना हे माहीत नाही मी कुठे उभा आहे, तो नकाशा बाद होतो. किती महत्वाचं आहे स्वतःचं ज्ञान. मी कुठे आहे हे जर मला माहीत नसेल तर या जगाचं ज्ञान ते माझ्यासाठी अन्यथा ज्ञान आहे, कचरा आहे. गुंडाळी करून कोपऱ्यात ठेवण्यासारखा नकाशा होऊन जातो तुम्हाला. हा नकाशा समजू नका, हे अख्खं जगच सांगतोय मी, हे उदाहरण देतोय तुम्हाला मी. तर हे जे कचरपट्टी आहे आपल्याकडे, याचं नाव आहे अन्यथा ज्ञान. जी गोष्ट तुम्हाला भीती निर्माण करते, जी गोष्ट तुम्हाला सुरक्षित करत नाही, जी गोष्ट तुम्हाला स्वावलंबी बनवू देत नाही, जी गोष्ट तुम्हाला उन्नत होऊ देत नाही, जी गोष्ट तुम्हाला उठता बसता चालता बोलता सदैव पाठीशी लागते, अशा गोष्टीचं नाव आहे अन्यथा ज्ञान. तुम्हाला सांगतो, ही कचरापट्टी आपण डोक्यावर घेऊन निघालेलो आहोत. तुम्हाला सांगतो, याला ज्ञान समजू नये. हे उदर भरणं, हे पोट भरण्याच्या विद्या आहेत या सगळ्या. याने ज्ञान होणार नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण, ज्ञानाची परिभाषा आहे. जीवाला जीवच कळला नाही, परमेश्वर सोडूनच द्या हो. परमेश्वर हा विषयच मी घेत नाही. तुम्हाला तुम्ही कळत नाही आणि तुम्ही परमेश्वराला रिटायर करायच्या गोष्टी करता. कसा रिटायर होणार? पण रिटायर करण्यासाठी का असे ना, परमेश्वर असायला तर पाहिजे आधी. त्याला त्यासाठी तरी शोधला पाहिजे आधी. तर रिटायर करण्यासाठी तरी परमेश्वराला शोधायला पाहिजे आणि मग आपण त्याला रिटायर करू. अस्तित्वाचंच ज्ञान नाही, दर्शन तर नाहीच नाही, अस्तित्वाचं सुद्धा ज्ञान नाहीये परमेश्वराचं. आपल्याला आपल्याच अस्तित्वाचं ज्ञान नाही तर परमेश्वराच्या अस्तित्वाचं काय ज्ञान? परमेश्वर आहे की नाही? बराच मोठा गैरसमज आहे की आपल्या आतमध्ये बसलेला आत्मा हाच परमेश्वर. हा सुद्धा मोठा गैरसमज आहे. इथे आता तुमच्यापैकी एखाद्याला झोपायचं म्हटलं तर त्याला सगळ्यात आधी काय लागतं? एक कुठेतरी टेकायला जागा लागते. बरोबर आहे की नाही? लागते की नाही? अशा अवस्थेत तुम्ही झोपाल का? टेकायला जागा लागते. आधार घेतल्याशिवाय आपण झोपू सुद्धा शकत नाही. झोपतो का? नाही झोप. म्हणजे ज्या वेळेला आपण जागृत अवस्थेत असतो तिथून झोपेत जायला सुद्धा आपल्याला डोक्याला कुठेतरी टेकायला लागतं. मग तुम्ही आम्ही जागृत अवस्थेत आधार मागतो आणि बिनघोर झोपी जातो. तुम्हा आम्हाला ही भीती वाटत नाही की झोपेत आपल्याला कोणतरी मृत्यू होईल आपला?
तुम्ही कोणी घाबरता झोपेत जायला? झोपायला कोण घाबरतं का? तुमच्यापैकी कोणी झोपायला कोणी घाबरतं? नाही घाबरत. का नाही घाबरत? अहो, जागृत अवस्थेत असताना घाबरता तुम्ही. एक काहीतरी डोकं टेकायला ठेवता, तिथं सुद्धा टेकायला जागा आहे. तुम्हाला माहित नाही म्हणून काय झालं? तिथे सुद्धा टेकायला जागा आहे, जी मनाला माहित नाही, जी बुद्धीला माहित नाही, तुमच्या या संपूर्ण चित्त चातुष्ट अंतकरणाला माहित नाही, पंच ज्ञानेंद्रियांना माहित नाही, पंचकर्मेंद्रियांना माहित नाही, तुम्हाला जीवाला माहित नाही असं म्हणतोय. पण तरी सुद्धा तुम्ही अत्यंत ठामपणे त्या जागेला शरण जाता. तुम्हाला सांगतो, हात जोडायची सुद्धा गरज नाही. जाता 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 झोपून येता, परत येता. तुम्ही कुठं टेकून येता? कुठं भोज्या करून येता? तो भोज्या असा नसतो. तुम्हाला उठवल्यानंतर राग येतो, म्हणजे तुम्ही त्याचा आनंद घेता, नाहीतर राग आला नसता. जर निष्क्रिय अवस्था असती तर तुम्हाला उठवल्याचा आनंद झाला असता. कारण नुसतेच पडून राहण्यापेक्षा काहीतरी कामधंदा करू. पण ती निष्क्रिय अवस्था नाही. तिथे तुम्ही काहीतरी घटना घटित होते, त्या घटनेचा आनंद घेता. तो आनंदामध्ये कुणी जर विरजन घालायचा प्रयत्न केला की आपल्याला राग येतो. मग प्रचंड आपल्याला तुमचा रागच सांगतो की तुम्ही कोणाशी तरी जुळलेले आहात. आणि म्हणून आज आपण जीव कसा समजला? आपण कसे आहोत? कसे आहोत? आडवे आहोत. हे आडवे पण आपल्याला माहित नाही. त्यामुळे जन्माला आलं माहित नाही ही गोष्ट जाते अज्ञानामध्ये. जी गोष्ट माहित नाही त्याला अज्ञान असं म्हणतो. सगळ्यात आधी आपण जे आडवे आहोत त्याला म्हणायचं अनादि अविद्या. कारण आडवेच आहोत आपण, त्याच्यात कोणाचा हात नाहीये. सामर्थ्या सकट आडवे. पण ह्या आडवेपणामध्ये सामर्थ्य दडलेलं आहे हे माहित नाही, म्हणून आपण अज्ञानी आहोत. त्यानंतर कुणीतरी येतो, आपल्याला आधार देतो, आपल्याला मर्सिडीज बेंझला टाकतो, आणखी दुसऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टीला टाकतो, आणि आपण मर्सिडीज बेंझ होऊन जातो. अशा कचरापट्टी गोळा करण्याला म्हणतात अन्यथा ज्ञान. आज आपली गाडी या अन्यथा ज्ञानावर थांबवूया आपण, कारण पचायला थोडीशी कठीण आहे ही विषय. बरोबर आहे की नाही? चाकावरून लक्षात येईल तुमच्या, हे चाक म्हणजे कोण? कोण? तुम्ही आणि मी, सगळे एका माळेचे मणी. हे चाक म्हणजे आपण. दिसायला सरळ दिसतंय पण आहे उलटच. उल्टे बदन से लटकना, फिर लख 84 भटकना, तब सोच के सिर पटकना. आईच्या पोटात उलटेच होतो आपण, पण ती सरळ अवस्था होती. त्यामुळे कुणीतरी आपल्याला खायला बिला घालायचं व्यवस्थित. आई खायला घालायची, आपल्या पोटात आपोआप यायचं. हे सुलटे होऊन प्रॉब्लेम झालाय सगळा. गर्भी असता कोहम कोहम, आणि बाहेर आल्यानंतर सोहम सोहम. सो अहम म्हणजे मीच तो, नाही का? म्हणजे मी भले मग मर्सिडीज बेंझला असलं तर मीच मर्सिडीज बेंझ, मी BMWला आहे मीच BMW, मी एखाद्या खटारा गाडीला जुंपले असं तर मीच खटारा गाडी. सगळ्या चिंध्या जमा केलेल्या आहेत आपण. या चिंध्यांपासून सावधान, अन्यथा ज्ञानापासून सावधान. कारण अन्यथा ज्ञानामुळे आपण कायमचे गुलाम झालेलो आहोत. या गुलामगिरीतून सुटका व्हावी
म्हणून हा मनुष्य जन्म. नाहीतर तुम्हाला कुत्रं सोपं आहे ना, कुत्रं करून टाकलं असतं, आणखी कुठलं गवा करून टाकलं असतं, तुम्हाला जे प्राणी पाहिजे ते होऊन जा, काही प्रॉब्लेम नाही. पण मनुष्य केलं ते यासाठी की कुत्र्याला ज्या गोष्टी मी आज सांगतो त्या कळणार नाहीत, त्या फक्त माणसाला कळणार आहेत. आणि म्हणून आपण हा चिरंजीव दत्त सप्ताह, याचा अर्थ आहे ज्ञान सप्ताह, हा ज्ञानाचा सप्ताह आहे. फसवणुकीपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून इथे गोष्टी सांगितल्या जात आहेत. तर आपण गायीच्या उदाहरणाप्रमाणे नाही का, घरी जाऊन या विषयाचं रवंथ करा. ह्या वेळेचा सप्ताह असा आहे की शेवटच्या दिवशी तुम्ही जे काही ऐकलं त्याच्यावरती आपण प्रश्न उत्तर करणार आहोत. तुम्हाला प्रश्न तेव्हाच सुचतील जेव्हा तुम्ही रवंथ कराल. तुम्ही रवंथ केलं नाही तर काय, तुम्हाला मी सुद्धा उल्लू बनून गेलो असा त्याचा अर्थ काढीन मी. बरोबर आहे की नाही? तसं करू नका. घरी जाऊन विचार करा, प्रश्न विचारा. अन्यथा कचरापट्टी तुम्ही विचारल्याशिवाय संपणार नाही, तुम्हाला सांगतो मी. आणि कचरापट्टी संपल्याशिवाय का कचरापट्टी संपवायची? अहो, परमेश्वराचा मार्गच सुरू होत नाही हो. ज्या परमेश्वरावर बोलायला मला बसवलंय तो मार्गच सुरू होत नाही. तुम्हाला मी किती जरी सांगितलं परमेश्वर असा, काहीही कळणार नाही. आणि म्हणून किमान पात्रता म्हणतोय, किमान लोह चुंबकाकडे आकर्षित होण्यासाठी किमान पात्रता आहे. तुम्ही सोन्याचे आहात, सोन्याचे नको मला. लाकडाचे आहात, त्याहून नको, लोखंडाचे व्हा. किमान पात्रता. खाली या, लोखंडाचे व्हा. अज्ञान अवस्थेला या, अन्यथा ज्ञान नको, अर्धवट ज्ञान नको. अर्धा डॉक्टर तुमचा जीव घेईल. अज्ञानाकडे या. तिकडे आलात तुम्ही तर काही शक्यता घडू शकतात. या अन्यथा ज्ञानातून तुम्हाला सुटका होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हा ज्ञान सप्ताह आहे. या गोष्टीचं रवंथ करा. आणि रवंथ केल्यानंतर शेवटच्या दिवशी आपण प्रश्नोत्तर करणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.